जर शेतकऱ्याजवळ गाडी असेल, छोटासा बंगला असेल किंवा थोडीफार संपत्ती असेल तर त्याला कर्जमाफी मिळत नाही. पण दुसऱ्या बाजूला मोठमोठे उद्योगपती, ज्यांच्याकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे, त्यांच्या कर्जांची माफी केली जाते. हा दुजाभाव का? जो शेतकरी दिवसरात्र मेहनत करून देशाला अन्न देतो त्याच्यावरच नियमांची कडक अंमलबजावणी का? आणि ज्यांच्याकडे आधीच प्रचंड पैसा आहे त्यांना सवलती का? आपल्याला हा अन्याय थांबवावा लागेल. कर्जमाफी ही न्याय्य आणि समान असली पाहिजे. शेतकऱ्याच्या परिस्थितीकडे पाहून निर्णय झाला पाहिजे, त्याच्या साधनांवर नाही. शेतकरी वाचला तर देश वाचेल. धन्यवाद. बँक SBI अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया ही आघाडीवर आहे. देशातील अनेक मोठे उद्योगपती कर्ज फेडण्यास सक्षम नसल्याचं समोर येतं.